गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगला येतुनो हरिः। आज श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी श्री हरिभक्ती परायण कपाळ महाराजांच्याकडे येण्याचा योग आला। कारण काल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री क्षेत्र भामचंद्राच्या पायथ्याला एक भव्य दिव्य अशा प्रकारचा भामचंद्र बचाव समितीच्या माध्यमातून व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आलेली होती। आणि त्यामध्ये एक असा सुंदर निर्णय झाला की हा जो भामचंद्र आहे याच्या बचावाकरता आपल्याला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आळंदी आणि श्री क्षेत्र देहू या ठिकाणी एक विशाल अशा प्रकारचा दिंडी सोहळा आयोजित करून आपल्याला या भामचंद्राचा बचाव कसा होईल या दृष्टीने दिंडीचं नियोजन करण्यात येणार आहे। आणि त्याच्यातून हा प्रचार आणि प्रसार की सर्व वारकऱ्याच्या कानावर हा विषय गेला पाहिजे की बाबा हा जो भामचंद्र आहे हा धोक्यामध्ये आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे आणि याचं संरक्षण झालं पाहिजे या दृष्टीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्वेसर्वा दिलीप दादा जगताप यांनी पुढाकार घेऊन आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बबुरवानजी शेंडगे पाटील या सर्व लोकांनी निर्णय घेतलेला आहे। आणि त्या संदर्भात एक सुंदर असा चिंतन बैठक झाली आणि त्या संदर्भात आज श्री हरिभक्ती परायण कपाळ महाराजांना या आळंदी शहराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांना आज आम्ही त्यांची नियुक्ती करत आहोत आणि मी या व्हिडिओमधून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांच्या कार्यास उत्तम गती प्राप्त व्हावी एवढंच माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। रामकृष्ण।